छत्रपती शिवराय, संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यावर आक्षेपार्ह बोलणारा, ब्राह्मण आणि मराठा यांच्यातील वाद जाणून बुजून कसं वाढेल असं प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला सनसनीत चपराक काल उच्च न्यायालयानं लगावलेली आहे. कोल्हापूर सत्र न्यायालयानं दिलेल्या अटीचं पालन तो करत नाही. अंतरिम त्याला जो दिलासा दिला होता त्यामध्ये या ठिकाणी कोल्हापूरच्या पोलिसांपुढे येणं, मोबाईल त्या ठिकाणी सादर करणं, तर तो अद्याप पोलिसांसमोर आला नाही. त्यानं मोबाईल सादर केला परंतु मोबाईलमधला सगळा डेटा डिलीट केलेला आहे. याशिवाय म्हणजे तो अद्यापही फरार आहे आणि म्हणून त्याला उच्च न्यायालयानं कोल्हापूर सत्र न्यायालयाची निरीक्षणं काढून टाकलेली आहेत. आता पोलीस अटक करतात की नाही, कारण त्याला कालपर्यंत दिलासा होता 11 तारखेपर्यंत, आज 12 तारीख उजडलेली आहे आणि पोलीस त्याला अटक करतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. नागपूरचे मोदोजीराजे भोसले यांनी म्हटल्याप्रमाणे कोरटकरच्या पाठीशी असलेली ती प्रभावशाली व्यक्ती कोण ही आता पुढे येणार आहे. मात्र आता न्यायालय पुढची काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.